नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. सेट परीक्षा 2026 बघा. सेट परीक्षा 2026 जिओग्राफीचा जो पेपर आहे आपला जिओग्राफी, तर जिओग्राफीचा सिलेबस आणि त्याची जी बुक लिस्ट आहे त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघितला असेल. आता याच्यामध्ये जो सिलेबस आपण कव्हर करणार आहोत तो सिलेबस खूप मोठा आहे, लक्षात घ्या. जवळजवळ 10 युनिट जे आहेत ते तुम्हाला इथं कंप्लीट करायचे. किती युनिट? 10 युनिट. या 10 युनिट पैकी जे पहिलं युनिट आहे आपलं जिओमॉर्फॉलॉजीचं. बघा, जिओमॉर्फॉलॉजीचा एक जो सिलेबस तुम्हाला दिला आहे तो सिलेबस तुम्हाला इथे काय करावं लागेल? प्रॉपर डिकोड करावा लागेल, बरोबर. डिकोड करणं का गरजेचं असतं? जेव्हा आपण सिलेबस डिकोड करतो ना, तर लक्षात घ्या, त्यावेळेस आपल्याला इच अँड एव्हरी पॉइंट त्याच्यामधला माहित होतो की बाबा या पॉइंट अंतर्गत कुठले सब पॉइंट आहेत का. ठीक आहे, ओके. तर सेट परीक्षा 2026 साठी तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर मी तर माझा नंबर तुम्हाला शेअर करते. 9404033073. ओके, बघा. तर याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल आपण आज एक डेमो घेतोय लँडफॉर्म्स अँड इव्होल्युशन वरती, बरोबर. ओके, याच्यावरती आज आपण इथं डेमो घेतोय. तर आपण जे म्हणतो की बाबा हे फार सोपं आहे, ठीक आहे. तर ते इतकं सोपं नाहीये. जो ऑप्शनलचा अभ्यासक्रम आहे तितकाच मोठा तुमचा अभ्यासक्रम आहे. जसं की तुम्ही जिओग्राफी UPSC MPSC ला ऑप्शनल बघताय, ठीक आहे, ओके. तर हे फक्त एक एक सब पॉइंट आहे, त्याच्यावरती मी हे सेशन घेते. तर बघा, आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लँडफॉर्म्स आणि इव्होल्युशन अभ्यासता की नाही, लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला कॉजेस अभ्यासावे लागतात. एंडोजेनिक म्हणजे ज्याला आपण टेक्टॉनिक फोर्सेस म्हणतो, एक्झोजेनिक म्हणजे ग्रॅडिएशनल फोर्सेस म्हणतो, बरोबर. लँडफॉर्म्स अँड क्रस्टल ऑर्डर ऑफ रिलीफ हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासावं लागतं. मग सुरुवात कुठून होते? तुम्हाला इथं जे फर्स्ट ऑर्डर ऑफ रिलीफ आहे, थेरीज मध्ये हा भाग येतो. फर्स्ट ऑर्डर ऑफ रिलीफ, सेकंड ऑर्डर ऑफ रिलीफ, थर्ड ऑर्डर ऑफ रिलीफ. आता लक्षात घ्या, तुमचा पेपर बायलिंग्वल असतो. इंग्रजी आणि मराठीमध्ये तुमचे क्वेश्चन असतात. तर इथं तुम्हाला ह्या ज्या रिलीफच्या कॉन्सेप्ट आहेत ना, या रिलीफच्या कॉन्सेप्ट माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. उदाहरणार्थ, याला मराठीमध्ये म्हटलं जातं प्रथम श्रेणीचा सिद्धांत, बरोबर. प्रथम श्रेणीचा सिद्धांत म्हणजे बघा, भूस्वरूप जे असतं ना, भूस्वरूप म्हणजे आपली पृथ्वी आहे, या आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उंच आणि सकल बिंदू याच्यामधला हाईट मधला जो डिफरन्स असतो ना, उंचीतला जो फरक असतो, ओके, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण भूस्वरूप म्हणतो. पुन्हा एकदा मी रिपीट करते बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा उंच बिंदू आणि सखल बिंदू याच्या हाईट मधला जो डिफरन्स असतो ना, त्याला तुम्ही काय म्हणता? भूस्वरूप म्हणता, बरोबर. ओके, उदाहरणार्थ बघा, पृथ्वीवरील सर्वात उंच बिंदू काय आहे? माउंट एव्हरेस्ट शिखर, बरोबर. सर्वात सकल बिंदू काय आहे? जे आपला पॅसिफिक ओशन आहे. पॅसिफिक ओशन मधले मरियाना ट्रेंच जे आहे ना, मरियाना खंदक म्हटलं जातं, तर तो सकल बिंदू आहे. याच्या उंचीतला जर डिफरन्स तुम्ही काढला तर हा फरक पृथ्वीच्या क्रस्टमध्ये, कवचामध्ये कार्यरत असलेलं जे इंडोजेनिक आणि एक्झोजेनिक फोर्स आहेत, ठीक आहे, किंवा या फोर्सेसमुळे, प्रक्रियांमुळे असतो, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. मग या भूस्वरूपाची रचना, ते भूस्वरूप बनण्यासाठी लागणारा वेळ, त्या भूस्वरूप बनण्याच्या पाठीमागची प्रक्रिया आणि निर्मितीच्या पद्धतीनुसार क्रमाने इथं घडलं जातं, बरोबर. आकार घडवणं किंवा पुनर्रचना करणं म्हणा. तर हा आहे प्रथम श्रेणीचा सिद्धांत, फर्स्ट ऑर्डर ऑफ रिलीफ. याच्यामध्ये कॉन्टिनेंटल प्लॅटफॉर्म्स, द ओशन बेसिस हा भाग येतो. मग पहिल्या स्तरातील भूस्वरूप म्हणजे काय? खंड आणि महासागरीय खोऱ्यांमधील जो डिफरन्स आहे, बरोबर. उदाहरणार्थ आफ्रिका आणि हिंदी महासागर, उत्तर अमेरिका आणि पॅसिफिक खोरे, याला तुम्ही काय म्हणाल? फर्स्ट ऑर्डर ऑफ रिलीफ म्हणणार, बरोबर. ओके, मग पहिल्या दर्जाची भूरचना म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्स असू शकतात का? असतात, बरोबर. कारण का? टेक्टॉनिक प्लेट्स ज्या असतात ना, तर त्या टेक्टॉनिक प्लेट्स विस्ताराच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आहेत, लक्षात घ्या. इथं जर तुम्ही बघितलं
तर या टेक्टॉनिक प्लेट्स ज्या आहेत ना त्या विस्ताराच्या दृष्टीने खूप मोठ्या आहेत आणि आपण बघतो की या प्लेट्सचे 2 प्रकार असतात. बरोबर. तर सांगण्याचा हेतू काय की पुस्तकामध्ये तुम्हाला हे एकच सेंटेन्स दिसतंय, फर्स्ट ऑर्डर ऑफ रिलीफ. पण या फर्स्ट ऑर्डर ऑफ रिलीफच्या पाठीमागं इतकं सगळं डिस्कशन आहे हे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. आणि पुस्तकामध्ये हे तुम्हाला सगळं मिळणार आहे, लक्षात घ्या. मग इथं प्लेट्सचे 2 प्रकार असतात. एक खंडीय प्लेट्स आपण म्हणतो, एक सागरी प्लेट्स म्हणतो. बरोबर. मग त्याच्यामध्ये जे खडक आहेत, खनिज रचनेनुसार त्याच्यातला फरक जो आहे तो ओळखला जातो. कसा ओळखला जातो तुम्हाला क्वेश्चन पडेल की मॅडम जे खंडीय प्लेट्स आहेत आणि ज्या सागरी प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? ओके. तर दोन्ही मधले खडक जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला समानता काय दिसेल का नाही दिसणार किंवा डिफरन्स दिसेल. लक्षात आलं? बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, ज्या कॉन्टिनेंटल प्लेट्स असतात, ज्याला तुम्ही खंडीय प्लेट्स म्हणता, त्यांची जर डेन्सिटी तुम्ही बघितली, घनता जर बघितली, त्या घनतेने हलक्या असतात. ओके. मग त्याच्यामध्ये सिलिका आणि अॅल्युमिनियमने समृद्ध असलेल्या ग्रॅनाइटच्या खडकांनी बनलेल्या असतात, लक्षात घ्या. बरोबर. आणि जर तुम्ही ओशनिक प्लेट्स बघितल्या, सागरी प्लेट्स बघितल्या, तर सिलिका आणि मॅग्नेशियमने बनलेल्या घन आणि बेसॉल्टिक खडकांपासून तयार झालेल्या असतात. हे तुम्हाला काय करायचं आहे इथं लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. मग हा जो फर्स्ट ऑर्डर ऑफ रिलीफ आहे किंवा फर्स्ट ऑर्डर सिद्धांत आहे, तर या प्रथम श्रेणीच्या उठावांची निर्मिती 3 सिद्धांताद्वारे स्पष्ट केली जाते. इथं व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट बघा. प्रथम श्रेणीच्या जे उठाव आहे, त्या उठावांची जी निर्मिती आहे, 3 सिद्धांताद्वारे स्पष्ट केली जाते आणि हे तिन्ही सिद्धांत तुम्हाला आपल्या दाते सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जातील. जी पुस्तकं मी तुम्हाला इथं रेफर केलेली आहेत सेट परीक्षेसाठी, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळे सिद्धांत मिळून जातील, लक्षात घ्या. याच्यामध्ये पहिला आहे खंडीय वहन सिद्धांत, दुसरा आहे समुद्राच्या तळाचा विस्तार, तिसरा आहे प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत. लक्षात आलं? क्लिअर? इथपर्यंत समजलं का बघा. मग मला आता सांगा, जो सिलेबस दिलेला असतो ना, तर त्या सिलेबसमध्ये तुम्हाला एवढे सगळे सब पॉइंट दिलेले असतात का नाही, की बाबा द फॉर्मेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिलीफ्स कॅन बी एक्सप्लेन्ड बाय द फॉलोइंग थेरीज वगैरे, की ज्याच्यामध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी येईल, सी फ्लोर स्प्रेडिंग येईल किंवा प्लेट टेक्टॉनिक्स येईल. तर हे तुम्हाला इथे शिकावं लागतं, लक्षात घ्या. ओके. तर याच्यामध्ये जेव्हा मी या 3 थेरीज तुम्हाला सांगितल्या, तेव्हा तुम्हाला इथं खंडीय वहन सिद्धांत, समुद्राच्या तळाचा विस्तार आणि प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासावं लागतं. आणि इथं आपला फर्स्ट ऑर्डर रिलीफ जे आहे ना किंवा प्रथम श्रेणीचा जो सिद्धांत आहे ना तो इथं कव्हर होतो. भू आकृती शास्त्र. ओके. क्लिअर? त्याच्यानंतर आपण काय अभ्यासणार आहे, त्याच्यानंतर आता जसं आपण फर्स्ट ऑर्डर ऑफ रिलीफ बघितलं, तसंच आपल्याला इथं सेकंड ऑर्डर ऑफ रिलीफ सुद्धा अभ्यासावं लागेल की नाही? बरोबर. चला, इथपर्यंत काही डाऊट असतील तर विचारा. सेकंड ऑर्डर रिलीफ, सेकंड ऑर्डर रिलीफ ते सुद्धा मी तुम्हाला इथं अशाच पद्धतीने समजावून सांगणार आहे की सेकंड ऑर्डर रिलीफ काय असतं. थोडंसं हे क्लीन करूया आपण, मग पुढे जाऊया. बघा, आता आपण वळतोय सेकंड ऑर्डर रिलीफ कडं. तर याच्यामध्ये काय येतं बघा, पृथ्वीचं कवच, त्याचा पृष्ठभाग खालून म्हणजे अंतर्जात शक्ती आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरून म्हणजे बाह्यजात शक्ती. बरोबर. याच्यामुळे काय होत असतं, पृथ्वीचा पृष्ठभाग सतत बदलत असतो किंवा त्याचा विकास होत असतो असं तुम्ही म्हणू शकता. मग हे जे इंडोजेनिक म्हणजे टेक्टॉनिक फोर्सेस, एक्झोजेनिक म्हणजे ग्रॅडिएशनल फोर्सेस, या फोर्सेसमुळे काय होतं माहिती का, जी भू आकृतिक रचना आहे आपल्या पृथ्वीची, ठीक आहे, किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागात म्हणा, कसले बदल होतात? एक तर भौतिक बदल होतात, दुसरे रासायनिक बदल होतात. बरोबर. आणि यापैकी काही बदल कसे असतात, अत्यंत हळू असतात, म्हणजे तुम्हाला ते दिसणार पण नाहीत. बरोबर, पण ते होतात. जसं की अपक्षरण होणं, वलीकरण होणं. बरोबर. अ, काही हळूहळू बदल होतात. धूप होणं. तर हे हळूहळू होणारे बदल आहेत. ओके. आणि काही बदल असतात ते अचानक होतात. फॉर एक्झाम्पल, अर्थक्वेक आहे, व्होल्कॅनो आहे. ओके. लक्षात आलं? तर दुसऱ्या स्तरातला हा जो सिद्धांत आहे, सेकंड ऑर्डर रिलीफ आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला माउंटेन्स, प्लॅट्यूज, प्लेन्स, कॉन्टिनेंटल शेल्फ्स, कॉन्टिनेंटल स्लोप आहेत, मिड ओशनिक रिजेस आहेत, सबमरीन कॅनॉन्स आहेत, ट्रेंचेस आहेत, तर यांचा अभ्यास इथे तुम्हाला करावा लागेल. तर याच्यामध्ये बघा, जी अंतर्जात प्रक्रिया आहे, अंतर्जात प्रक्रिया म्हणजे काय, पृथ्वीच्या पृष्ठभागाखालून खोलवर होणारी जी शक्ती आहे, लक्षात घ्या. तर या खोलवर होणाऱ्या शक्तीमुळे काय होतं, पृथ्वीचं जे कवच आहे ना, तर या पृथ्वीच्या कवचावर किंवा आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणावरील हालचाली होतात. बरोबर.
इंडो म्हणजे अंतर्गत, जेनिक म्हणजे उगम, जिओ म्हणजे पृथ्वी, मॉर्फिक म्हणजे स्वरूप, लक्षात घ्या. ओके. तर पृथ्वीच्या पृष्ठभागाखालून खोलवर येणाऱ्या शक्तीमुळे काय होतं, किंवा शक्तीमुळे चालणाऱ्या ज्या भूआकृतिक प्रक्रिया आहेत ना, त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना म्हटलं जातं अंतर्जात भू आकृतिक प्रक्रिया. वलन किंवा विभंग हे त्याचं एक्झाम्पल तुम्ही इथं घेऊ शकता. मग ही जी अंतर्जात प्रक्रिया आहेत ना, याचं पण विभाजन आपण करतो ड्रायस्ट्रोपिक, बरोबर, आणि आकस्मिक प्रक्रिया. लक्षात आलं? बायलिंग्वल आहे त्याच्यावर टेन्शन घेऊ नका. आणि सडन प्रोसेस. ओके. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा याच्यामध्ये. तर बघा, ही जी डायस्ट्रोपिक हालचाल आहे ना, हे म्हणजे काय? पृथ्वीच्या कवचाचं विरूपण, बरोबर. ओके. मग ह्या ड्रायस्ट्रोपिक हालचाली ज्या असतात ना, त्या हळूहळू होतात आणि कंटिन्यू हजारो वर्ष चालू राहतात, लक्षात घ्या. मग ड्रायस्ट्रोपिक प्रक्रिया आहे, त्याचे पुढं एपिरोजेनिक प्रक्रिया, ज्याच्यामध्ये खंड बनणं, खंड खचणे, खंड वर उचलणे, आणि ओरोजेनिक प्रक्रिया म्हणजे सेकंड ऑर्डर रिलीफ मध्ये तुम्हाला एपिरोजेनिक आणि ओरोजेनिक प्रक्रिया दिसून येतील. तर पर्वताची निर्मिती, पर्वताचं वलीकरण आणि विभंग हे कशामध्ये येतं? हे सगळं ओरोजेनिक मध्ये येतं, लक्षात घ्या. आणि जर दुसरीकडे तुम्ही बघितलं तर भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक, अचानक घडणाऱ्या प्रक्रिया कशा असतात? खूप कमी असतात, पण एका फिक्स अशा कालावधीमध्ये घडून येतात. मग आता इथं जर आपण बघितलं ड्रायस्टोपिकचं आपण दोन भागामध्ये जे विभाजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये एपिरोजेनिक आहे. तर एपिरोजेनिक प्रक्रिया म्हणजे काय असतं माहिती का? तुम्ही आधी लक्षात ठेवा की एपिरोजेनिक मध्ये माउंटेन्स येतात, म्हणजे तुम्हाला सोपं होऊन जाईल, किंवा खंडाची निर्मिती होते. तर आपली जी जमीन आहे आपल्या पृथ्वीवरची, ती जमीन उंचवटे किंवा उंचावणे, खचणे, लांब तरंगलांबींच्या लाटा आणि कमी घड्या असतात त्याच्यामध्ये, बरोबर. ओके. तर हे तुम्हाला इथं समजून घ्यावं लागेल. तर माझा सांगण्याचा हेतू काय आहे, मी जे हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलंय, का एक्सप्लेन केलं? तर जेव्हा तुम्ही फर्स्ट ऑर्डर रिलीफ वाचाल, तेव्हा तुम्ही फक्त कॉन्टिनेंटल प्लॅटफॉर्म आणि ओशन बेसिन वाचून पुढे जाऊ नका. या सगळ्या कॉन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्ही अजिबात पुढे जाऊ नका. असंच तुम्हाला थर्ड ऑर्डर ऑफ रिलीफ सुद्धा अभ्यासावं लागेल. माउंटेन पीक्स, क्लिफ्स आहेत, हिल्स आहेत, त्याच्यानंतर सँड ड्यून्स आहेत, व्हॅलीज आहेत. तर हे सगळं तुम्हाला इथं व्यवस्थित अभ्यासावं लागेल. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर बघा, इथं तुम्हाला पहिला पार्ट येतो आपला रिव्हर बेस्ड लँडफॉर्म्स. ओके. रिव्हर बेस्ड लँडफॉर्म्स. तर इमेजेस बघितल्यामुळे काय होतं माहिती का? समजायला सोपं जातं. ओके. जेव्हा आपण इमेज बघतो तेव्हा काय होतं, समजायला सोपं जातं. ओके. तर बघा आता इथं रिव्हर बेस्ड लँडफॉर्म्स किंवा त्याच्या नदीशी रिलेटेड लँडफॉर्म्स आहेत ना, याच्यामध्ये पहिला पॉइंट आपण अभ्यासतोय इरोजन. खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा. पहिला पॉइंट आपण अभ्यासतो इरोजन. ठीक आहे. ओके. आता ही जी इरोजन प्रक्रिया आहे ना, ही तुम्हाला व्यवस्थित समजावून घ्यायची आहे. क्लिअर? जेवढी इमेज दिसते त्या इमेजवरून सगळं काही आपल्याला इथं समजावून घ्यायचंय. याला मराठीमध्ये म्हटलं जातं प्रवाही भूरूप. ओके. बघा, याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? प्रवाही भूरूप. प्रवाही भूरूप म्हणजे वाहत्या पाण्यामुळे, प्रामुख्याने नद्यांमुळे तयार झालेली जी भूरूप असतात, त्याला आपण प्रवाही भूरूप म्हणतो, बरोबर. लॅटिन शब्द आहे फ्लुवियल, बरोबर. ओके. मग नदीजन्य भूरूपामध्ये, लक्षात घ्या, नदीजन्य भूरूपामध्ये लहान ओढ्यांसारख्या लहान वैशिष्ट्यापासून ते मोठ्या नद्या ज्या आहेत ना, त्या मोठ्या नद्या आणि त्यांच्या जलनिस्सारण खोऱ्यांसारख्या प्रमुख खंडीय स्तरीय आकारे जलशास्त्रीय एककांपर्यंत इथे तुम्हाला या सगळ्या श्रेणी दिसून येते. लक्षात आलं? मग आपल्याला माहितीये की समुद्राला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, पृथ्वीच्या भूभागाचा किती टक्के भाग व्यापतात? 68% भाग व्यापतात, लक्षात घ्या. समुद्राला मिळणाऱ्या जेवढ्या काही नद्या आहेत ना,
त्या आपल्या पृथ्वीचा 68% भाग व्यापतात. नदीचा जो उगम असतो सामान्यतः कुठं असतो? कुठेतरी पर्वतामध्ये, उंच प्रदेशात. बरोबर? मग तिथून काय होतो? तो प्रवाह खाली येतो. लक्षात आलं? मग त्याच्यामुळे काय होतं? उंच प्रदेश जे असतात ना, ते नद्यांचे पाणलोट क्षेत्र बनतात. ऑब्व्हियसली बनणार, कारण तिथून त्यांचा उगम आहे. मग पर्वतांचे शिखर जे असतात, आता हा वाला एक पर्वत आहे आणि हा वाला पर्वत आहे. इथून नदी उगम पावते, तर हा विभाजक झाला. बरोबर? जलविभाजक बनतो. जिथून ओढे उतारावरून खाली वाहतात, तो भाग आपण काय म्हणतो? विभाजक आहे म्हणतो. मग जो उतार आहे ना, त्या उताराच्या परिणामी जो सुरुवातीचा प्रवाह अस्तित्वात असतो, त्याला आपण परिणामी प्रवाह म्हणतो. काय म्हणतो? परिणामी प्रवाह. ओके. मग फॉर एक्झाम्पल बघा, हा पर्वत आहे, हा एक पर्वत आहे. इथून नदी वाहते. जो खाली प्रवाह सुरुवातीला येतोय, त्याला तुम्ही काय म्हणताय? प्रवाह, परिणामी प्रवाह. बरोबर? मग हा जो परिणामी प्रवाह आहे ना, तो जसा जसा भूपृष्ठ झिजवतो, तसं तसं काय होतं? इतर ज्या नद्या आहेत ना, त्या नद्या त्याला येऊन मिळतात, कारण तिथं अडथळा काहीच राहत नाही. लक्षात आलं? अनेक उपनद्या येऊन मिळतात. जलनिस्सारण खोरं किंवा पाणलोट क्षेत्र हे काय आहे? मूलभूत भूदृश्य आहे. लक्षात घ्या. काय असतं जलनिस्सारण खोरं म्हणजे? जलनिस्सारण खोरं म्हणजे एक मुख्य नदी जी इथून उगम पावली आहे आणि या नदीला येऊन मिळणाऱ्या, लक्षात घ्या, उजव्या बाजूने, डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या असतात ना, त्या उपनद्यांचा समावेश होतो. याला तुम्ही काय म्हणता? याला तुम्ही म्हणता जलनिस्सारण खोरे. ओके. लक्षात आलं? क्लिअर? मग जी नदीची धूप प्रक्रिया आहे, इरोजन, ठीक आहे, तर या धूप क्रियेच्या विविध पैलूंमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असतो? कोणत्या बाबींचा समावेश असतो? तुमचे क्वेश्चन फॅक्च्युअल राहणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. ओके. व्हेरियस ऍस्पेक्ट्स ऑफ फ्युएल इरोजन ऍक्शन इन्क्लूड, ज्याच्यामध्ये हायड्रेशन आहे. ओके. ठीक आहे. हा, सोल्युशन, ऍट्रिएशन आहे. बरोबर? व्हर्टिकल इरोजन, लॅटरल इरोजन, हे सगळं तुम्हाला इथं काय करावं लागेल? अभ्यासावं लागेल. लक्षात घ्या. समजते का? बघा, इथपर्यंत काही अडचण असेल तर मला बिंदास विचारा. बघा, तर ही जी धूप होते, इरोजन होते, त्याच्यामध्ये काय होतं माहिती का? नदीचं जे पाणी आहे ना, ते जोराने खडकांची झीज होते. जेव्हा पाणी दोन पर्वतामधून नदी उगम पावते, मी तुम्हाला सांगितलं की दोन पर्वतामधून नदी उगम पावते, वरून येताना ती जोरात खडकावरती आदळेल, परिणामी काय होईल? खडकाची झीज होईल. बरोबर? ओके. दुसरा घटक असतो क्षरण किंवा द्रावण. तर अपक्षयास कारणीभूत ठरणारी रासायनिक क्रिया आहे. बरोबर? लक्षात घ्या. त्याच्यानंतर घर्षण आहे. घर्षणामध्ये काय होतं? ज्या पाण्यासोबत वाहून नेल्या जाणाऱ्या वस्तू असतात, त्या घरघळत जातात, एकमेकांवरती आदळतात, त्यांची झीज होते. अपघर्षण किंवा घर्षण, नदीतील जे घन पदार्थ असतात, ते खडकांवर आदळतात आणि झिजतात. ठीक आहे. अधोगामी झीज, ज्याला आपण उभ्या दिशेने होणारी झीज म्हणतो, प्रवाहाच्या तळाची झीज म्हणतो. बरोबर? ओके, क्लिअर? त्याच्यानंतर शेषाभिमुख क्षरण आपण म्हणतो. नदीचं जे पात्र असतं, त्याच्या उगमस्थानी होणारं जे क्षरण आहे, ठीक आहे, तर तिथे काय होतं? ज्यामुळे उगमस्थान नदीच्या प्रवाहाच्या दिशेपासून मागे सरकतं आणि त्यामुळे नदीचं पात्र काय होतं? लांब होतं. लक्षात घ्या. क्लिअर? तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळं अभ्यासायचं आहे. अशा पद्धतीच्या डायग्राम वगैरे तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड असल्या पाहिजेत. इथपर्यंत क्लिअर आहे का? बघा, इथपर्यंत तुम्हाला समजलं का? बघा. ओके. चला, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा, इथं पुढचा मुद्दा आहे ट्रान्सपोर्टेशन. ओके. पुढचा मुद्दा आहे ट्रान्सपोर्टेशन. हा, पुस्तकामध्ये सगळं आहे. लक्षात घ्या. पुस्तकामध्ये सगळं आहे. ओके. आता ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय होतं बघा, नदीद्वारे धूप झालेला जो गाळ असतो ना, तो काय होतो? उंच भागाकडून सकल भागाकडे वाहून नेला जातो. बरोबर? गतिशील भौगोलिक वैशिष्ट्ये,
मग नदी वाहतुकीमुळे तयार होणारी जी भूरूप असतात ती तुम्हाला इथे दिसून येतात. मग ही जी प्रक्रिया असते, ही प्रक्रिया काय असते? सतत चालत असते, लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला नागमोडी नद्या, वेणीसारखे प्रवाह, गाळाचे पंखे असतील किंवा नदीच्या पायऱ्या असतील, हे सगळं तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आणि ही जी भूरूप असतात ना, ही वहनाचे 4 मुख्य प्रक्रिया आहेत. त्याच्याशी रिलेटेड असतात. ओके? लक्षात येतंय? तर हे तुम्हाला इथं माहीत असलं पाहिजे, की कशाशी रिलेटेड असतात. चला. बरं. हां, याच्यामध्ये सोल्युशन आहे, सस्पेन्शन आहे, साल्टेशन आहे, ट्रॅक्शन आहे. बरोबर? ह्या 4 प्रोसेस असतात. इथे तुम्हाला दिसतंय. सस्पेन्शन, फाईन लाईट मटेरियल इज कॅरीड अलोंग बाय द रिव्हर. ते रिव्हर सोबत कॅरी केलं जातं. ट्रॅक्शनमध्ये काय येतं? लार्ज रॉक्स आर रोल्ड अलोंग द रिव्हर बेड. ओके. त्याच्यानंतर सोल्युशन आणि त्याच्यानंतर साल्टेशन. लक्षात घ्या. तर ही जी प्रक्रिया आहे, ही तुम्हाला इथं लक्षात ठेवावी लागते. त्याच्यानंतर बघा डिपॉझिशन, इन्क्लुडिंग द फीचर्स फॉर्म्ड ड्यू टू डिपॉझिशन. तर डिपॉझिशन हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा सुद्धा तुम्हाला इथं व्यवस्थित अभ्यासावा लागतो. तर हा तुमच्या जिओमॉर्फॉलॉजी मधला एक पॉइंट मी घेतलेला आहे, लक्षात घ्या. फक्त एक पॉइंट आहे, जास्त नाहीयेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला छान अशा नोट्समध्ये डायग्राम पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ द रिव्हर व्हॅली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅरेक्टरिस्टिक आणि फीचर्स तुम्हाला व्यवस्थित अभ्यासावे लागतील. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवताना तुम्हाला इथं अडचण येणार नाही. बघून घ्या. त्याच्यानंतर जसं आपण रिव्हर लँडफॉर्म पाहिले, तसं तुम्हाला कोस्टल लँडफॉर्म सुद्धा व्यवस्थित डायग्राम थ्रू इथं समजून घ्यावे लागतील. बघा, कोस्टल इरोजनसाठी तुम्हाला एवढ्या छान इथं डायग्राम दाखवलेले आहेत. बघा, कोस्टल इरोजन मध्ये तुम्हाला एक्झाम्पल बघा, कशा पद्धतीने हे सगळं समजून घ्यायचंय. कोस्टल इरोजन काय आहे? कोस्टल इरोजन म्हणजे काय? लक्षात घ्या, कोस्टल इरोजन म्हणजे लाटा, भरती ओहोटी, प्रवाह आणि समुद्राची पातळी जेव्हा वाढते, तेव्हा काय होतं? जी किनारपट्टीची जमीन आहे ना, तिचा ऱ्हास होतो, हो की नाही? मग त्याच्यामुळे काय होतं? किनारपट्टीवरचा जो समुदाय आहे, त्याला धोका निर्माण होतो. अधिवास नष्ट होतात, पायाभूत सुविधांचं नुकसान होतं आणि इतरत्र पूरक गाळाचा संचय होत असला तरी सुद्धा इथं काही नैसर्गिक कारणं आहेत, काही मानवी घटक आहेत. लक्षात घ्या. क्लिअर? तर हे अशा पद्धतीने तुम्हाला बारीक पॉइंट जे असतात ना, ते सुद्धा तुम्हाला इथं व्यवस्थित अभ्यासावे लागतात. लक्षात घ्या. ओके. जसं की समुद्र कमानी आहेत. सी आर्च. सततच्या लाटांच्या क्रियेमुळे काय होतं? आणि अपक्षयामुळे म्हणा. किनारी भूशिरांवर कोरल्या गेलेल्या नैसर्गिक पुलासारखी जी रचना असते. तुम्ही जर ह्याला गेला असाल, गणपतीपुळे नाही, हरिहरेश्वर वगैरे. ठीक आहे. तर हजारो वर्षांच्या कालावधीमध्ये समुद्राच्या लाटामुळे काय होतं? खडकामध्ये भेगा पडतात आणि अशा पद्धतीची गुहा तयार होते. लक्षात आलं? त्याला भूशीर निर्मिती, समुद्री गुहा, समुद्री कमान, ओके, सी स्टॅक, अशा पद्धतीने इथं तुम्हाला या कॉन्सेप्ट ज्या आहेत ना, त्या व्यवस्थित समजून घ्याव्या लागतील. लक्षात घ्या. त्याच्यानंतर डिपॉझिशनल फीचर्स आहेत, ते तुम्हाला अभ्यासावे लागतात. जे कोस्टचे टाईप आहेत, ते सुद्धा तुम्हाला रिया कोस्ट काय आहे? आपल्या कोकणचा जो समुद्र किनारा आहे, तो रिया टाईपचाच आहे का? कमेंट करून मला सांगा. ओके. फियॉर्ड म्हणजे काय असतो? त्याच्यानंतर तुम्हाला कोस्टलाईन आणि इमर्जन्सचा भाग अभ्यासावा लागतो. ग्लेशियल लँडफॉर्म्स अभ्यासावे लागतात आणि हे व्यवस्थित अभ्यासाचं आहे. फक्त वाचायचं नाहीये, लक्षात घ्या. कारण का? डायग्राम बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. ओके. डायग्राम बेस्ड, जेव्हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन येतील, तेव्हा काय होईल? मग तुम्हाला तिथे अडचण होईल. तुम्हाला ते समजणार नाही, डायग्राम बेस्ड क्वेश्चन. लक्षात आलं? क्लिअर? तर अशा पद्धतीनं हा जो आपला जिओग्राफीचा भाग आहे, या जिओग्राफीच्या भागासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला आपलं जे पुस्तक आहे दाते सरांचं जिओमॉर्फॉलॉजी, तर हे पुस्तक तुम्ही एकदा व्यवस्थित अभ्यासून घ्या. डेफिनेटली तुम्हाला याचा फायदाच होईल. तर हे जस्ट एक डेमो सेशन होतं. अशाच पद्धतीने तुम्हाला 10च्या 10 टॉपिक सेट परीक्षेसाठी कंप्लीट करायचे आहेत. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे. टेक केअर.